पूजा मी जेवण करणार नाही बरं का. चाललो कुठं नाही. बावड्याने मस्तपैकी बोकडाचा कार्यक्रम ठेवलाय. बोकडच कापलंय दाजीसाठी. त्याने म्हणलं सगळ्यांनाच घेऊन ये. चला तुम्हाला यायचं का? तुला यायचं काय? पिवळं तुला यायचं का? यायचं बोकड खायला, मटण खायला यायचं का? मम्मीला हाणू का? हाणू का मम्मीला? हाणू का? तुला यायचं का? तर बावड्याने मस्तपैकी तिकडं बोकडाचं मटण आणलंय. मला फोन केला, मला ये जेवायला. सगळ्यांना बोलवतो जेवायला. आता काय माहिती आता ऑलरेडी तिकडंच 7-8 जण आहेत. अजून इकडून 5-6 जण बोलायला. बोकडाचं मटण लागलं 5-6 किलो, 700-800 रुपये किलो. 7-5-35 इथं 3,500 रुपये झालं. कस काय आहे हा बोकड? बरं चालतंय चला खाऊन येतो. पण त्याला म्हणा आज एखादं आहे खात नाही, एखादशी म्हणून आले नाही. एखादं पुढे ढकल नाही ते ढकलली पाहिजे पुढं. पिऊ तुला यायचं का? जाऊ दे. आणि पूजन आज केल्या होत्या बघा वड्या. हे बघा वड्या केल्या त्या. वड्या पण खाऊ वाटतात. पण आता म्हटलं पुढं काय. चला सागर आज जाणार आहे इंदापूरला गाडी सर्व्हिसिंग करायला. हा बिग वन वरनं जा. इकडून मोकार हे आणले. ताण नको गाडी. हो अरे मटण खायला यायचं का नाही? यायचं होय. शंभूला तू जाऊन आणलं का शाळेत ना मटण खाण्यासाठी? वाच काय बावड्याने मोठी दावत ठेवली. चला मी जातो पुढे गाडी घेऊन. ये पटकीन तू. दाजी ताय सुटी तर तिकडेच आहे. आता मी जातो. तुम्ही हाक मारले की ढमकीने इकडे उडे हल्ले. नको 100 वर्ष कटाळ व्हायचा गाला. लवकर उचल देवाला हीच प्रार्थना माझी. नको काय खाता काय एवढं? मला तर वाटतं एवढं तिखट केलंय माणसाने 2-2 घासातच उठाव गाड्या. दिसते तर चिकन आहे का मटन आहे? बोकडाचं मटण. आणि एवढंच का आणलंय? भरपूर होतं. मी पातळ भाजी केली थोडी, टाकलं मिठाचं काढलं त्याच्यामुळे कमी झालं. मला माहितीच नाही तुम्ही आलात म्हणून. म्हटलं भाकरीला लागली. म्हणलं फोन करूच तर भाकर भाजता येत. भाकरीला काय लागलं? म्हणजे भाकर करायला लागले भाजूच तर येतात म्हणलं ताजे. मला तर आवाज पण नाही आला, माहित पण नाही. काय करावं आता वहिनी? देवाला काळजी. मला म्हणत होतं तूच कर फोन. मटण खायची काळजी हे सगळं माझ्यावर ढकलत्यात. फोन करायला पण म्हणला एवढा कटाळा. काय कुठे काय आहे? काय अरे काय लागा तुम्ही? एक तर धडधकीत हाय का लागा? ह्याचं ही दुखतंय, त्याचं ती दुखतंय. गोळे खाल्ले आता. जा फिरायला की फिरायला जा. भावाला चुकून गपचिप दुखणार. तुला पहाटे फोन केलता. पहाटे त्याने झोपेत केलं कुई केलं की ते लगेच तू होय म्हणून निघाय. समाधानासाठी काय नाही. तासभर फोन चालू होता. होय कशाने दुखतंय? सोडू का? झेलबम लावलाय. तिखट हात जायचं का नको? दाढ पण खालची वर्षी दोन पण दुखायला. पिऊ आजारे. पूजा तू सगळे प्रियंकाचा एवढा हात सुजला. नुसतं 800 रुपयाच्या गोळ्या. तू येऊन गेलता का पिऊला काय त्या मेडिकल मध्ये? तू गेला मी आलो तिथं. ते मेडिकल वाला म्हणलं आता तुमचं बंद राहायचं गेलं. शिवडीला कप झाला म्हणून म्हणलं मी आता आलो. तुझ्या हाताचा तुला सांगतो सलाईंचा हात सुजला होता. त्याने तसलं भारी भारी औषधं दिली. नाही काय होत त्या हाताला? कामच करायचं नव्हतं. आठवडा झाला. बरे की उलट तब्येत सुधारल्या दिसते. बर पटकीने वाडा गाड्या. जाऊ दे काय 2 जण आल्या तर. अगं ह्याने आणले अर्धा किलो. अख्खं गाव बोलावत या. किती आणले? 1.5 किलो आणले. 1.5 किलो तर सगळे जण बसत असतात. हे बघतो का बाबा? ह्यालाच अर्धा नाही खाती लय.
तुम्हाला उपाशी ठेवलं ते आज. खाणारे तुला सांगतो ते पण ही नाही. बोकडाचं खात नाही, ही पण खात नाही, ही पण खात नाही, ताई पण खात शंभू नाही. खात नाही, ही खात तुम्ही नाही. चौघं फक्त दाजी तू मी. बोकडाचं गेल्या वेळी अर्धा किलो आणलं मी 3 दिवस खात होतो. मदत नव्हतं खायला. आईवर म्हणलं डोकं डायरेक्ट कोंडीच्या नंदा मामी सारखं परतो खायचे मासे म्हणलं आईला आठवडाभर. सांगा, आणून सुरू झाली नाही, खायला. मामीनं ब्लॉग बघितला मामा त्यांना बोकडाचं म्हणलं कोण खात नाही, खाते का? काय आई खाते पुरतं. बोकडाचं मटण पोरं खात नाही तर मी खाते. असं होय. चला द्या मला दुसरं केलंय, रसगुल्ला हे केलाय घ्या. कुठे आहे रसगुल्ला? दाजी काय आंघोळ केल्यापासून असंच बसवलंय काय तुम्हाला? बसलं नाश्ता हे करून बसलं, रसगुल्ला केले कुठे रसगुल्ले संपलं त्याला तर असतं. आणले होते का केले होते? बनवले होते. ते व्हिडिओ बघितला लड्डू मुठ्यानं अवतार आहे. नाही बघितलं. बघा की लड्डू मुठ्यानं अवतार संचार देव सेंद्रिय खत. काल केलं काय? हा नाही हे शॉर्ट व्हिडिओ. मी म्हणलं मला विचारताय. हो होईल. बाबा शाळेत गेलाय. पटकन वाडा जेवायला वाडा चला. नाही, वाढावं तो. आज चिकन लई स्वाद काय आहे. तू कांदा लिंबू घे, चल जेवायला. इतका वेळ असतो का वहिनी? आता हा? तर वय ना. पाऊण तास झाला मी इथे येऊन बसलोय. पाऊण तास. फक्त म्हणला एकच अयो अगाय. पाऊण तास आहे. ताटं करायला वेळ गेला ताईंला. पाऊण तास झालंय काय ना? झाला? आता झालंय ना? झालं. टमाटर चिर, टमाटर लिंबू मी चिरायचं. उचलतो माझं मी जाऊन खात बसतो. तुला त्याच्यात द्यायचंय. कशात का द्यायला मला लय भूक लागली. बरं आणि इकडे ते चुरून हाणतो गाड्या. दाजी सेल्फ सर्व्हिस. हा सेल्फ सर्व्हिस. भूका लागल्यात मला वाढवून झाला. गाडी लॉक कर. होतो त्यात कारडी काय आपल्या वस्तू असत्या वाटत्यात. दारातच लावली आपा गाडी. दारात असल्यावर काय झालं, पण लॉक करायची ना. ए दाजीला आण ग. दाजीशिवाय मी घास पण खाणार नाही. दाजीला आण र. मस्त झालं. तिथं म्हणलं यायचं खायला का तर नको म्हणला. का म्हणलं नको म्हणला तुम्ही मला. मी असली रोज बोकडं खातो. गाडी आमच्या नशिबातच नाही बसायला. का? सवनीला मला ताईला गाडीमध्ये की आमच्या अंगावर काठात फुटते. काय सांगायचं? करावं आता? राधू आली राधू. काय सांगितलं? आजी आजोबांचा कार्यक्रम होता, जायचं होतं. होय संगीत खुर्ची होती होय. अशा खुर्च्या मांडल्या होत्या, पुरी अशा पळात बसायच्या. मग आपा फेकू नका उग काहीतरी. हा मग कोण? म्हाताऱ्या बायांना आजी आजोबांचा कार्यक्रम होता. फक्त आजी आणि आजोबांचा. परत बोला आपला आजी आजोबा गेले. आपला आजी आजोबा हाणत्यात मठान. ती एक बघती मालिका. गेल्या वर्षी पण बोलवलं होतं. जायचं असतं ना शाळेतल्या कार्यक्रमाला. जा, जेव. मी तर आजपर्यंत गेलो ना एका पण कार्यक्रमाला. मी पालक मीटिंग होती माझी 9 वाजता. हा मला हसू आलं कारण मी 10 ला उठतो म्हणून. फिरेल का? चला मटण खाल्लं मित्रांनो. लय मटण करत होतो. पण जास्त काय खाल्लं नाही. मी अर्धीच भाकर खाल्ली, थोडंच खाल्लंय. कारण जास्त खाल्ल्या पोट दुखतं. त्याच्यामुळे आपलं पोट आपलं मटण जरी बावड्याचं असलं तरी. दाजी तुम्ही खावा. रसगुल्ला पण घ्या. दही हाय, पनीरची भाजी. चला वहिनी धन्यवाद. थँक्यू. बाय बाय. अयो पूजेला घेऊन येते थोडं. अयो इकडं आतमध्ये स्पेशल चाललं वय ग. आधीच पोळी खायची तुला? नको. पूजेला घेऊन येते थोडं. ही बिना मटणाची आहे, पण मटण खात नाही ती. मग आता हे जेवत्यान सगळे संगत. कसा चाललाय ताव. त्या पोरीने खाल्लंय मला नका तिच्या नादी लागू. आपण तरी खाल्लंय ना. चला काय नाच करते. चला पूजाला आणून सोडतो थोड्या वेळाने. सागर चल. आपण कांदा घेऊन दिला 2 किलो. कारण कांदा खूप महाग झाले आता. आपल्याला भेटलं एका ठिकाणी मस्तपैकी स्वस्त. आपण घेतलं 2 किलो. आता चाललोय घरी. चला पूजा हे बघ कांदा आणल्या आता. काय झालं पिऊला रडायला? काय ग माझं बाबू? काय ग काय झालं मा पिलूला? चल चल. काय झालं मा पिलूला? काय झालं काय पाहिजे? तू का लागलं? चल तुला साखर चावतो मा पिलूला. ये तू बरं घे साखर.
जेवला का? हा अंगा घे अंगा खावा खावा हा हा खा बोल लागते हिला ताप नाही ना आला आता नाही यायचा ते पण तिला औषध पाज आता पण पाज